ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काबाबत जनजागृती करा. जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष. सांगलीत आढावा बैठक. ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या विविध सोयी सुविधा, सवलती, हक्कांची प्रभावी माहिती मिळणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात जनजागृतीपर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळेल यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी ज्येष्ठ नागरिक समन्वय आणि संनियंत्रण समितीची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी घोष बोलत होते. या बैठकीला पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पोलीस उपअधीक्षक गजानन सरगर, समाज कल्याण सांगलीचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक बीता सारंगकर, महापालिका सहाय्यक आयुक्त अश्विनी पाटील, जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वैशाली पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संदीप कोटकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता, सामाजिक संरक्षणाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी घोष यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या वयोवंदना आरोग्य योजनेबाबत जनप्रबोधन करावे. तसेच आरोग्य विभाग, पोलीस विभाग आणि महानगरपालिका यांच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या योजनांच्या माहितीचा अधिकाधिक प्रसार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सूचना दिल्या. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.